सर रिसंटली एक सोशल मिडियाचेर कोमनीदात शरवणाचे एक लेटर फ्लॅश जाता कारापूर भागांच्यान. तुमच्या हातीन त्यात लेटर आहा, कितें सांगपाचें दिसता? पळय हे जे आता कोमनीदात ऑफ सरवणा हेंचे एक सोशल मिडियाचेर लेटर सर्क्युलेट जाल्लेलें आसा, मराठीन बरयल्लेलें आसा आनी जे सायन केले सायन हेजेर एक्चुली ना लेटराचेर. फर्स्ट पॉयंट आसा हे तेजें नांवूच आसा श्री ज्ञानेश्वर कुमार पू सावंत म्हणून अध्यक्ष कोमनीदात सरवण. डेट बरयल्ली आसा 9 मे 2026. हेजेर सायन ना. दुसरें म्हटल्यार तेजो इनवर्ड आउटवर्ड नंबर कितें आसता तो म्हणजे आउटवर्ड नंबर तो ना, म्हणजे कितलो रजिस्ट्रेशन नंबर आसा कोमनीदातचो जो नंबर आसता तो आसूंक जाय आसलो तेजेर. सो हे आमी एनालायज करुया की हे लेटर कशें कितें आसा तें. हे फक्त हे इन्फॉर्मेशन हांव हांकां दिवपाक सोदता की आमचे सरवणचे भाव भयणां जे आसा जे कोमनीदातचे मेंबर्स आसा तेंच्यांनी हे लक्ष दिवन वाचूंक जाय लेटर की हितून लेटरान कितें आसा तें. हितून हांव फर्स्ट पेराच्यो 2 लायनी वाचता, तेजेरसून तुमकां कळटलें की हितून मातसो घोळ कसो आसा तो. आतां हे कोणी बरयला हेजेरूय प्रश्न तुमी विचारूंक जाय. आतां वाचता ते लक्ष धरा. परंतु असा कोणताही बेकायदेशीर जमीन विक्रीची नोंद कोमनीदातकडे नसल्याचे त्यांनी सांगितले. हे फर्स्ट सेंटन्स आसा. ह्यातून ते कितें म्हणटा की कसली बेकायदेशीर जमनी विक्रीची नोंद तेंच्याकडे ना म्हणटा. म्हणजे हितून इंटरफिरन्स कितें जाता, एक तर तेचेर कायदेशीर विक्री जाला तेजी एंट्री आसूं शकता, ऑर विदाउट एंट्री कितें तरी जमनीचो डील जाला आसतलो. बिकॉज विदाउट डॅट जो जमनीच्या तो पोर्शन आसा 19/2 थंयसरसूनच रोड वचूंक शकता, तेका आनी एक्सेस ना रोड. सो हे कोमनीदातचे मेंबर आसा तेणी हेजेर ह्या सेंटेन्साचेर मातशें जास्त रिसर्च करूंक जाय की हे सेंटेन्सान तांकां कितें सांगूंक सोदतात. हितून फुडले जे सेंटेन्स आसा ते म्हणटा बातमी केलेल्या जमिनीचा कोणताही घोटाळा किंवा कुठलीही फसवणूक झालेली नसून या जमिनीचा ताबा सरवण कोमनीदातकडे असून या जमिनीचा ताबा नागरिक कुळांकडे आहेत. हितून 2 गोष्टी सांगलेल्या आसा. एक म्हणटा ते की सेकंड सेंटेन्सान कितें म्हणटा की कोमनीदातकडे तेचो आजुनूय होल्ड आसा 19/2चो, आनी दुसरो आसा टेनंट आसा तेंचे कडेन आसा, म्हणजे त्या 19/2चे टेनंटूय आसा. सो हांगासर दिसून येता की कोमनीदात मेंबरान लक्ष दिवंक जाय की ही जमीन आजुनूय तुमचे कडेन आसा अशें ते म्हणटा एज पर ह्या लेटर. कळ्ळें तुका? जर तरी जमीन तुमचे कडेन आजुनूय आसा, टेनंटा कडेन आजून आसा, जाल्यार एक प्रश्न सगळ्या मेंबर्सांनी विचारूंक जाय कोमनीदातच्या मेंबरांनी की रोड एक्सेस रोड थंयच्यासून कन्स्ट्रक्शन कसो जालो, विदाउट तुमचे परमिशन रोड कसो जालो, तो इल्लिगल रोड जालो ना. सो हेजेर तुमी सगळ्यांनी एक्शन घेवंक जाय. हे 2 गोष्टी तुमकां ह्या लेटरा पासून सांगूंक सोदता की हे 2 गोष्टी सारक्यो वाचा तुमी. हे तुमी प्रश्न करा तुमच्या कम्युनिटीचे मेंबर्स आसा तेंचे कडेन, आनी हे लेटर खरेंच लेटर कोणी तुमच्या मेंबर्सांनी अध्यक्षान बरयला का ना हेजो प्रश्न विचारा. बिकॉज हेजेर ज्या प्रमाणे ड्राफ्टींग आसूंक जाय, ज्या प्रमाणे ऑफिसाचे लेटर आसता ते खंय तरी डावटफूल दिसता की हे लेटर खरेंच कोमनीदातान बरयला का ना. बरयला जाल्यार तुमी स्वता एक्सेप्ट केल्लेले आसा हितून लेटरान की ही जमीन तुमचे कडेन आसा, कोमनीदात तेजे टेनंटूय आसा आनी कांयच घोटाळो जावंक ना म्हणटा. सो कांय घोटाळो जाल्यार तुमी एक्शन घेवंक जाय. तो रोड जो आसा एक्सेस रोड तो कोणी इल्लिगली ऑक्युपाय केल्लो आसा ती जमनीचो आनी तितूनसून रोड गेल्लो आसा. सो लिगली एक्शन हे कोमनीदात मेंबर्सांनी आनी तितूनसून फुडें वचूंक जाय. पुलीस कंप्लेंट केल्यार पुलीस कंप्लेंट करूंक जाय. तुमचे जे सिनियर ऑफिसर्स आसा तेजे कडेन रिटर्न कंप्लेंट जाल्यार रिटर्न कंप्लेंट करूंक जाय की एनक्रोचमेंट जाल्लेले आसा कोमनीदात लँडाची. हो एकूच मॅसेज हांव तुमकां सगळ्या कोमनीदातच्या भाव भयणांक दिवपाक सोदता. दोतोर स्वप्न तुम्ही म्हणटा पळय तेन्ना फर्स्ट कितें वाजलें पळय फर्स्ट पॅरा जो फर्स्ट लायन हय ती लायनीन कितें म्हणटा इल्लिगल जर कोणें सेल केलें जाल्यार तेजी नोंद ना म्हणून ना म्हणटा. इल्लिगल जेन्ना जाता तेजी नोंद खंयच आसना न्हू. बरोबर तेच म्हणटा ना. सेंटेन्सूच तेंच्यांनी अशें जे फ्रेम केला तो रॉंग केला सो जो सेंटेन्स केला तो सांगता की इल्लिगल ट्रान्झॅक्शन जावंक ना म्हणटा. म्हणजे एक तर कितें आसा ट्रान्झॅक्शन जाला इल्लिगली जाला ट्रान्झॅक्शन, दुसरें लिगली ट्रान्झॅक्शन जाला असो मिनींग जाता. दोनूय मिनींग जाता हितून. एक इल्लिगल ट्रान्झॅक्शन जाला ते तुमी दाखोवंक ना बुकाचेर, दुसरें लिगल ट्रान्झॅक्शन जाला ते तुमी तो लोकांक दाखयना. कळ्ळें तुका?
आणि दुसरो जेन्ना पॅराग्राफाचेर वयता पळय तेन्ना हय ती हेज्या पोझिशनान आहा म्हणटा ती हय, ते कोमिदाच्या आनी तेन्ना टेनंटाच्या ते पोजिशनचा जाल्यार थिंगा रोड येयला पळय हय. तेजेर एक्चुअली केस जावंक केस जावंक जाय तेंच्यांनी कित्याक एक्चुअली ते कम्युनिटी मेंबर्सांनी केस करूंक जाय पुलीस केस करूंक जाय तेंचो जो ऑफिसर आसा म्हापसा जो बसता झोनल ते कम्युनिटीचे ऑफिस आसा म्हापसा तेचो तेंच्यांनी रिटर्न कंप्लेंट दिवंक जाय कळ्ळें तुमकां पेपराचेर तुमी अवेरनेस केले लोकांक सांगले देवाचे गाराणे केले बरें केले पण हेच्या नेक्स्ट तुमची जी प्रोसिजर आसा एक 2-3 मेंबर्स फुडें सरोंक जाय भिवंक जायना आनी ही तुमची जमीन तेंच्यांनी घेतला एनक्रोचमेंट केलेलें आसा ह्या जे लिगल एक्शन तुमी स्टार्ट करूंक जाय बिकॉज ह्या हितून जे मेंबर्स आसात तेच एक्शन घेवं शकता आमी गांवचो तुमकां सपोर्ट आसतलोच पण लिगली तुमी फुडें सरोंक जाय हें आमचें म्हणणें आसा तुमचे पळय आतां तुमचे कारापूर जे आहा पळय ते हय. तुमी तेंका कोणाक तरी अप्रोच जाले हेज्या बाबतींत तेंच्या कोमिदाचे मेंबर आहा तेज्या बाबतींत कित्याक लागून जरी तो जर हें जालो थिंगा स्टे मेवली लिगली समज ते बंद जालो रोड हय रोड जाल्यार तो प्रोजेक्टूच बंद जाता तर तुमी कोणाक अप्रोच जाले आमी अशे 2-3 मेंबरांक तेंचे कम्युनिटीचे मेंबर आसा ना तांकां टेलिफोनिकली हे मॅटर डिस्कस केल्लेले आसा बिफोर पेपराचेर येवच्या पयलीं कळ्ळें तुमकां आनी तांकां सांगलेलें आसा की आमी तुमच्या बरोबर आसा तुमकां जे भंय घालता तुमकां कोण मारपाचो भंय दिसता जावं आनी कसले त्रास करपाक शकता जाल्यार आमकां सांगा आमी सगळे एक जावन तुमच्या बरोबर येवन मिटींग करता थंयसर एक अवेरनेस कॅम्पेन करता अशें तांकां पयलींच सांगलेलें आसा सो ते 2-3 आमचे थंयचे सरवणचे जे मेंबर्स आसा कम्युनिटीचे मेंबर ते आमचे इन टच आसा आनी आतां फक्त पळोवंक जाय की ते नेक्स्ट स्टेप कितें घेता ते हेजेर आमचो एक हें आसा की तेंचो आमकां सपोर्ट मेळत जाल्यार आनीक हे मुवमेंट मोठ्या प्रमाणात जातली तेंच्यांनी लिगली हांव कितें म्हणटा तेंच्यांनी लिगली फुडें वचोंक जाय लिगली वचात जाल्यार केस ते इजिली जिखता आनी आमच्या केसीकूय एक पॉझिटिव्ह हें मेळटलो आउटकम मेळटलो आतां तुमची ती हें इनफ इज इनफ मिटींग आहा पळय ती सारवणान जाली ती हय सारवण जेन्ना आमकां आमी पयलो प्रतिसाद बरो मेळ्ळो बरो मेळ्ळो खूब बरो मेळ्ळो तर दिसना तुमकां समज हो प्रतिसाद जो आहा पळय सारवणचो तो तुमकां समज प्रतिसाद तो मेळत तुमच्या एज्युकेशनाक तुमकां दिसना हें तुमकां बऱ्याक पडटलें हय बरो पडटा खूब बरें पडटलें आमकां सो आमकां होप आसा की ते बेगीनूच आमकां जॉयन जातले सरवणकारू आनी हे तेंच्यांनी एक्चुअली सुरवात हांगासूनच करूंक जाय की हे लिगल केस पुलीस केस घालून तेंच्यांनी स्टार्ट करूंक जाय मॅटर तो इनिशियल स्टेप घेवंक जाय म्हणटा इनिशियल स्टेप तेंच्यांनी आतां अवेरनेस तेंच्यांनी केले फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप तेंच्यांनी लिगली फुडें वचोंक जाय तेंचे जे प्रोसिजर आसा 2-4 मेंबर्सांनी वचून फुडें केस घालूंक जाय आनी त्या प्रमाणे आमकां आनी मागीर आमच्या येवन हांगासर सायमल्टेनियसली येवन आमच्या बरोबर बसून हांगासर धरणां आंदोलन दिवपाक आमकां हेल्प हें करूंक जाय लिगल जेन्ना तुमी म्हणटा पळय लिगली तेणी हें करूंक जाय तो लिगली तुमची टीम बरी स्ट्रॉंग आहा अशें तरी आमकां आयकोंक येयलेलें आहा सो लिगली तुमी तांकां हें केलां एडवायस बा कितें दिलां वो तुमी हेल्प बा दिला तांकां आमी तांकां सांगलां तुमकां कितें तरी हेल्प जाय आमी प्रोवायड करूं शकता पण कितें आसता जे मेंबर्स आसता ना कम्युनिटीचे मेंबर्स कॉम्पोनंट शेअर होल्डर जे आसता शेअर होल्डर तांकां रायट्स दिल्लो आसता की ते केस आतां म्हाका खबर आसा हितून रॉंग दिसता म्हणून जाल्यार हांवें केस घाली जाल्यार ती कोर्टान ती एक्सेप्ट करची ना हांव फकत कितें म्हणटालो तुमी तांकां गायड करता हय आमी गायड कशे करपाक भाशेन ती लिगली वचोंक हय हेजें हांवें डिस्कस केलें एका मेंबरा कडेन आमी हें डिस्कस केल्लेलें आसा की कशें तुमी वचूं शकता फुडें तांकां सांगलेलें आसा की ही स्टेप्स आसा हे स्टेप्स घेयात तुमी फुडें त्या प्रमाणे तुमकां ते रिजल्ट मेळटलो बरो कळ्ळें तुमकां तांकां सांगलेलें आसा टेलिफोनिकली लास्ट वीकूच डिस्कशन जाल्लेलें बिफोर पेपराचेर येवच्या पयलीं ना आमी डिस्कस केल्लें आनी तेच्या नंतर दुसरे दिसा ते न्यूज पेपराचेर येयल्लें की सरवणा कम्युनिटींत कितें तरी घोळ जाला म्हणून मोठोच बरें थँक्यू तुमचं सकाळी तुम्ही अपील केली सकाळी टोकन स्ट्रायक करून हय तुम्ही मेगा प्रोटेस्ट बीन करपाचो कितें प्लॅन ना हो कितें आसा की मेगा प्रोटेस्ट केन्ना जातलो जेन्ना सगळे लोक एकाच जाग्यार येवं शकता तेन्ना सो इनिशियल स्टेप्स हांवें ते सगळ्या लोकांक गोव्याच्या सगळ्या लोकांक सांगलां की तुमी टोकन स्ट्रायक करा एक तुमकां सगळ्यांक हांगा कारापूर येवपाक मेळना बिकॉज थोडे केप्याचे आसा सांगे आसा पेडण्याचे सगळ्यांक आमकां फोन येता काणकोणसून फोन येयल्लो आसा की आमकां सपोर्ट आसा तुमचो म्हणजे तेंच्यांनी आमकां सपोर्ट दिल्लो आसा सांगलेलो आसा आनी तांकां सगळ्यांक एकूच अपील करता की तुमी एक टोकन स्ट्रायक एका दिसाचो करा ना 7 दिसाचो करा संडे जाल्यार संडे बसा थोडे तरी जाण बसा सो एक टोकन स्ट्रायकान सरकाराक मेसेज वयतलो की गांवांत कारापूर गांव वाचोवपाक गोवा हेचे नेचर एनवायरमेंट वाचोवपाक लोक उठलेले आसा आनी ते एका प्लॅटफॉर्मार येवपाक केन्ना रेडी आसा सुरवात एक तुमच्या गांवा पासून करा टोकन स्ट्रायकान आनी मागीर केन्ना मेळपाचें तें आमी डिसायड करुया पण एक स्टार्ट जावं न्ही की आमी एक वर बसले जावं 2 वरां बसले सो एक इनिशिएट करा की तुमच्या गांवांत एक अवेरनेस कॅम्पेन जावं न्ही आनी एकवटो तयार करा युनिटी गोव्या खातीर आनी तेच्या फुडें मागीर मोठें जें आंदोलन करपाचें आसा मेगा प्रोटेस्ट
ते पणजे करूया का आनी खंयचं करूया ते आमी मागीर मेळोन डिसायड करूया, पण सुरवात तुमच्या गांवांतसून जावन सगळ्यांच्या गांवांतसून. काल एका मिनिस्टरान स्टेटमेंट दिले की तो सडो म्हणजे फातर म्हणून ते हो. खडपी जमीन म्हणून. खडपी जमीन एज इट म्हणजे ते आणि युजलेस ती तिचे काय जावचें ना असो एक सांगपाचो संदर्भ असो दिसता भितरलो. तुम्ही सांगूंक शकता की कशा तरेन ती जमीन खरीच युजफूल? पळया, जमीन केन्नाच युजलेस अशी नासता. इच जमनीचें ना व्हॅल्यू आसता, त्या खातीर नेचरान ताका तयार केल्लेली आसता. आतां प्लॅटू आसता, खडप जे आसता ना त्यातून आमी चिरे करता. तुमी ते सायंटिफीक स्टडीज भरपूर आसा गोव्याच्या प्लॅटू बद्दल. आतां म्हाजे कडेन रेफरन्स तुमकां दिवपा ना, पण तुमकां गुगल करीत जाल्यार मेळटले. जे प्लॅटूज आसता ते खडप जमीन, त्या हितून कितें आसता, तितून उदक जेन्ना साचता तेन्ना जिरता ना बरें कितें स्टोर हावस आसता, रिजर्वियर तो. सायंटिफिकली जे सायंटिस्ट आसा तेंच्यांनी सगळे जे रिसर्च केले आसता, जे चिरो आसता सुको चिरो आनी वोलो चिरो हितून फरक पळयता तुमी. तितून उदक खूब उरता आनी ते होल्ड करता फूल इयर रावंड कळ्ळें तुमकां. आनी मे म्हयन्यान तेंच्या प्लॅटू खातीरूच सकयलच्या आजूबाजूक जे आसता लोक जे वाडे रावले आसता तांकां ते उदक मेळटा बांयक बी. आतां खंयच्या प्लॅटूचे तुमी एग्जाम्पल घेया, चिंबेलचो म्हणजे कदंबा प्लॅटू घेया, आमचो कारापूरचो प्लॅटू घेया, पर्वरीमचो प्लॅटू घेया. गोंयांत जितले प्लॅटू आसा इनिशियल जे गांवाची वस्ती आसलेली प्लॅटूच्या आजूभोवतीक रावताले. पयलीं कित्याक आमी दोंगराचेर रावनासले? पण तेन्नाच्या लोकांक ती समज आसलेली की प्लॅटूच्या एक उदकाचो सांठो तो आनी तेच्या सकयल तरी रावात आमी, तेच्या तरी सकयल रावत. कॅचमेंट एरिया हय, ती कॅचमेंट एरिया ना, तेच्या सकयल रावत जाल्यार आमकां पीक बरें काडूंक मेळटा, उदक मेळटलें आमकां, बांयचें उदक बांय काडीत जाल्यार प्लॅटूच्या सकयल उदक मेळटलें आमकां. म्हणजे सगळे जे तुमकां जे रावपाची जी बेस्ट प्लेस आसा प्लॅटूच्या सकयल आसता, दोंगराच्या सकयल आसता. वयर तो एक स्टोर हावस जाता आमचो, नॅचरल स्टोर हावस उदकाचो. कळ्ळें, तें डिस्टर्ब करूंक जायना आमी, कळ्ळें तुमकां. प्लस वयले ते जंगल जे आसतात ते तेंच्या खातीर राखीत दवरले आसता, जंगली प्राण्यां खातीर. नॅचरल रिसोर्स ताचे मेंटेन करूंक जाय, आमी ती डिस्टर्ब करूंक जायना. आनी ह्युमन्सांनी सकयल प्लॅटूच्या सकयल आपली वस्ती बसयल्लेली आसा. नॅचरल जे ते सायंटिफीक रिजन आसा म्हणून ती आमची पयलीं पासून गांवांतले लोक प्लॅटूच्या आजूबाजूक सकयल्या पोर्शनाक रावताले, वयर रावनासले. वयर रावन कितें तूं राजा जायना, पण सायंटिफिकली तूं तरी रावात, पर्टिक्युलर जाग्यारूच घर बांदीत, ते तुका व्हॅल्युएबल आसता. आतां तेंच्यांनी प्लॅटूचेर ज्या जाग्याचेर प्लॅटूचेर घरां बांदलेलीं आसा दोंगराचेर, ते बोरवेलाचें उदक वापरून ते ड्रायअप करतलो रिजर्वियर आसा तो. सो तांकां उदकाचो प्रॉब्लेम जाता. आनी सकयल जे झाडां झुडपां आसा आनी जे लोक रावता, लोकांचे विहिरी आसा, हे सगळ्यांक हे उदकाचो प्रॉब्लेम फुडें फ्युचरान जातलो. सो प्लॅटूचो सायंटिफिकली इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. दोंगर जे आसता ते कळ्ळें तुका, हे तांकां तेंच्यांनी खबर ना जाल्यार हेजेर रिसर्च करूंक जाय. गुगलाचेर गोंयचे कितलेशेच सायंटिस्ट आसा तेंच्यांनी आर्टिकल बरयल्लेले आसा. दोतोर स्वप्नील आतां पळय जेन्ना तो खडपी जमीन म्हणली पळय, आमी जेन्ना हांगासर लोकांक हिंगा विचारूंक गेले तेन्ना ते म्हणटाले की थिंगा काजी बगायदार जाताले, उरलेली सगळीं आनी झाडां पेडां सगळीं तरी आसतालीं. तर आयज लोकांक खंय ना खंय फुटींग करपाचो कितें प्रयत्न थोडी जमीन खडपी आसूं शकता, थोडी आसतली, थोडी आसता, पण 100% आसूंक शकना. 100% खडपी ना इतलें म्हाका पण खबर आसा. तुका हांव त्या प्लॅटूचेर म्हणजे त्या कन्स्ट्रक्शनाच्या पयलीं हांवें केल्लो आसा. ते झाडां खूब आसली, कित्याक काजूची असल्या बरोबर ती हेजी पसून आसलेली, फणसाची पसून, बाकीची बीन आसा. प्लस पावस सोंपल्या नंतर अळमी येता ती पण आसा थंयसर, कळ्ळें तुका. मागीर देर आर नॅचरल हें आसा की लोक थंयसरले वचोन तुका झाडां हाडपाक. इवन जी थोड्या जाग्यार खडपी जमीन आसा थंय आयुर्वेदीक प्लांट्स आसा, ते थंयसर चड जाता. हय, थंयसर चड जाता. प्लॅटूचेर तुमी तर मेळात डिफरंट टायप्स ऑफ आयुर्वेदीक. आतां सद्याक तरी तो युनिटी मॉलाचो जो प्रोजेक्ट जाला हय, जेन्ना थिंगा इन्स्पेक्शनाक गेले पळय तेन्ना ऑलमोस्ट म्हाका दिसता 40% तरी खडपी जमीन. हय, थंयसर खडपी जमीन. तेच्या मदें मदें पळय ती बरी पिकाड जमीन आल्या थिंगा ते झाडां उत्पन्न जाता. आनी ते खडपी जमनीचो व्हॅल्यू कितें आसा, मेन तो एक्विफायर ना, म्हणजे एक्विफायर तो सारको भितरले ग्रावंड वॉटर रिचार्ज करता. करता. तेच तरी आमी डिस्ट्रॉय करीत मागीर उदक खंयचें मेळटलें. बेसिकली तुम्ही म्हणटा खडपी जमीन पासून इक्वली इम्पॉर्टंट सगळी इम्पॉर्टंट सगळी जमीन पण खडपी जमीनचो व्हॅल्यू कितें आसा चड येता, बिकॉज ते उदक, आनी उदका शिवाय मनीस जगूं शकना. हे सगळ्यान इम्पॉर्टंट आमकां उदक. मनीस जेवणा शिवाय रावूं शकता,
तो दोतोर स्वप्नील आतां म्हाका तुका दिसना ह्या मंत्र्यांक पयलें एड्युकेशन दिवचें पडटलें रिगार्डींग आमची जॉग्राफी जी आहा पळय गोंयची जॉग्राफी जॉग्राफी बद्दल, कल्चर बद्दल, तेंचे झाडाचे इम्पॉर्टन्स बद्दल हे सगळे मातशे तेंचे रिविजन न्हू तांकां एक शिकोवन बसोन तेंच्यांनी कोर्स करूंक जाय की गोंयाच्या पर्यावरणा खातीर जे ट्युरिजम चलता ते आनीक कितें कशें बरें जावं शकता ना की रियल इस्टेट खातीर जे इंटर ट्युरिजम आसा तितून जास्त पयशे कमोवं शकता गोवा देन अशें रियल इस्टेट खातीर. सो इंटर ट्युरिजम आनी एग्रीकल्चर हेचेर गोवा सरकारान लक्ष जास्त केंद्रीत करूंक जाय. लॉंग टर्म इट इज एनवायरमेंट डॅमेज करिना आनी इन्कम कंटिन्युअस इन्कम जनरेट जायत रावता. हे कितें रियल इस्टेट इज अ टेम्पररी थिंग, एकदां तो डिस्ट्रॉय केल्यार गेलो काम. तशेंच बाकीचे जे प्रोजेक्ट्स आसा कॅसिनो जावं सुद्दां आनी कितें आसूं ह्या विशय कितें इट इज अ टेम्पररी. लोक आपले पयशे सोंपले पण इंटर ट्युरिजम एग्रीकल्चरचे कंटिन्युअस प्रोसेस किंवा लॉंग टर्म ते म्हणटा की ती जी सोन्याचे अंडे दिता ती कोंबडी आसा ना इट इज त्या टायपची ती कोंबडी तुका तांतयां सोन्याची अंडी दीत रावता. तर आमच्या गोंयांत तशें जालेलें आतां सद्या गोंय जालां पळय तें एक कोंबडी कशी जाल्या जी एक दीस एक गोल्डन तांतें दिता हे एकेच फावटी काडूंक सोदता. हे सगळें कितें करपाक सोदता एकाच धपक्यान कोंबडी मारपाचें भितून कितली तांतयां मेळटा ती पळोवपाची पण भितून मारल्यार तुमकां कांय मेळना तांतयां मागीर तशें जालां तें. सो तें कितें आसता मागीर ते नॅचरल कितें आहा तें एक्चुअली नॅचरल हितून ते मेंटेन करून तेका आनीक ग्रो करूंक जाय. जितले तुमी इंटर ट्युरिजमान मोर फॅसिलिटीज तयार करतना नेचर आनीक क्रिएट करता बरें आनी इन अँड अरावंड फॅसिलिटी तयार करता इंटर ट्युरिजमच्या खातीर तेन्ना इट कॅन ग्रो बेटर. सो इंटर ट्युरिजम एग्रीकल्चर सेक्टर ऑर्गेनीक फार्मींग हे सेक्टर आमच्या गोंयान ग्रो जावंक जाय. हितून आमी जास्त इन्कम जनरेट करूं शकता बिकॉज ऑर्गेनीक फार्मींग आनीक एक गोश्ट ऑर्गेनीक फार्मिंगाक चड पयशे मेळटा हे सगळ्यांक खबर आसा. सो वाय वी आर नॉट गोईंग फॉर ऑर्गेनीक फार्मींग. एका वर्सान जावची ना पण एक 5 वर्सांनी हळूहळू इन्कम फास्ट ग्रो जातलो ना व्हॅल्यूज वाडटले पर कॅपिटा इन्कम लोकांचे वाडटले हावज होल्ड इन्कम वाडटलो. सो एवरीवेअर यू वील ग्रो. हेचेर लक्ष दिवंक जाय तें विजन हे विजन जावंक जाय आनी विजना बरोबर तो मनीस एक्झिक्यूट करपाक तो पर्सन जायो की आय कॅन डू इट. मातसो पाशियेंस धरा 5 वर्सांनी तुमकां रिजल्ट दिता. 5 वर्सां तरी जाय थंय तुका सेटअप करून ते फुडें ग्रो करपा खातीर पण 5 वर्सां लोकांनी त्या मनशाक चान्स दिवंक जाय की ओके आय कॅन 5 वर्सांनी तुमकां रिजल्ट मेळपाक स्टार्ट जातलो. कळ्ळें तशें आसता. थँक्यू.